पत्रकार बंधूंना बोलवण्याचं कारण असं की मागच्या 10 तारखेलाच आमची सभापती पदाची निवडणूक त्या ठिकाणी मुंबई हायकोर्टाच्या आदेशानं झाली आणि सभापती होऊन आमची 21 तारखेला पहिली मीटिंग देखील झाली. बिनविरोध ही सगळी प्रक्रिया पार पडली आणि सभापती म्हणून मी खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार त्या ठिकाणी गेल्या 10-12 दिवसापासून चालवत आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो आहे, भागाभागात जातो आहे, काय काय अडचणी ते समजून घेतो आहे. हा सगळा कारभार चालू असताना 21 तारखेला आमची सर्वोच्च न्यायालयामध्ये विरोधकांनी काही केस दाखल केली. त्याचा निकाल 21 तारखेला होता आणि त्या निकालामध्ये ज्यांनी सुप्रीम कोर्टात आणि मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती ती याचिका स्वतःहून विड्रॉ करून घेतली. तसे सुप्रीम कोर्टाचे सगळे आदेश आहेत आणि ती याचिका सर्वोच्च न्यायालयात त्यांनी विड्रॉ करून घेतली. न्यायालयाने त्यांना विचारलं की बाबा इलेक्शन तर होऊन गेलेले आहे, सगळं कायद्यानुसार झालेलं आहे, तुम्हाला काय म्हणायचं का आम्ही हे करू त्याच्यात निर्णय देऊन टाकू. ते म्हणले नाही, मग आम्ही याचिका मागं घेतो. आणि मग न्यायालय म्हटलं ठीक आहे मागं घ्या. आणि यांनी म्हणताना असं म्हटलं की आम्ही मागं घेतो त्याच्यामध्ये याचिका. त्यामुळे आज मी काल त्यांनी मुंबई हायकोर्टातनं देखील आणि सुप्रीम कोर्ट दोन्हीकडची याचिका मागं घेतल्यात. आज मी तिला खेड बाजार समितीच्या सभापती पदाबद्दल कुठल्याही कायदेशीर कोर्टामध्ये काहीही तर केस चालू नाही. दोन्ही याचिका त्या ठिकाणी मागे घेतलेल्या आहेत. इथं आमचे वकील साहेब देखील त्या ठिकाणी आवरून आले की सुप्रीम कोर्टानं दिलेलं याचं उत्तर काय हे मराठीत देखील तुम्हाला देतो. आणि 2 दिवसापासून आज मी सगळ्या पोस्ट काही बघतो आहे की मी सभापती झालो, काही लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी पोस्ट करतायत की माझाच माणूस सभापती. मला एवढं सांगायचं आहे की कायदा काय, हा देश संविधानावरती कायद्यावरती चालतो आणि काही वर्ष लोकप्रतिनिधी राहिलेली माणसं ज्यांचं कॉलेज देखील स्वतःचं आहे ही लोक जर सांगत असतील की कायदा काय, त्यांना जर कायदाच कळत नसेल, कदाचित इंग्लिश त्यांना वाचता येत नसेल, कदाचित अशी पण अडचण त्या ठिकाणी होऊ शकते. त्यामुळं कोर्टाने काय जजमेंट दिलं आहे आणि तुम्हीच विड्रॉ करताय केस आणि तुम्ही सांगताय की सभापतीपदी यांची निवड झाली आणि तेच कायम राहील. हे सगळं निवडणुकीच्या तोंडावरती धांदात खोटा आहे. निवडणुकीमध्ये त्यांची पायाखालची वाळू सरकलेली आहे. त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की पब्लिकमध्ये काहीतरी बुमरा तयार करायचं, काहीतरी वातावरण तयार करायचं आणि ह्या वातावरणाचा निवडणुकीमध्ये गोबेल स्थिती कशी असते की काहीतरी बुमरा करायचं, काहीतरी नॅरेटिव्ह सेट करायचं आणि त्या नॅरेटिव्ह सेटचं मग पब्लिकमध्ये जाणार नाही. अरे सभापती तेच राहिली, सभापती हे, आणि तेवढ्यात निवडणूक आपली काढून घ्यायची. परत या तालुक्याची जनता सुज्ञ आहे की ज्यांनी अनेक वर्षे स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणतात. मला तर प्रश्न पडतो की असा लोकप्रतिनिधी खऱ्या अर्थानं ज्याला कायदा काय, कायद्याची भाषा काय हे जर कळत नसेल तर अशा माणसाला खेड तालुक्याची जनतेने एवढे दिवस कसं निवडून दिलं हा माझ्यासमोर खऱ्या अर्थानं प्रश्न आहे. आणि उद्याच्या काळात ते मंत्री व्हायला निघालेत. अरे तुम्ही सर्वोच्च न्यायालयाचं लोकांच्यामध्ये नॅरेटिव्ह सेट करताय की चुकीची दिशाभूल त्या ठिकाणी करायचा प्रयत्न करतात. अशा पद्धतीने जर निवडणुकीमध्ये त्यांना खरं तर ही बाजार समितीची सत्ता त्यांच्याकडनं गेली याचं प्रचंड मोठं शल्य काय की आज दिसून होतं आहे. राजकारणामध्ये लोकांनी पराभव देखील स्वीकारला पाहिजे, जय पराजय दोन्ही स्वीकारलं पाहिजेत. ती तुमची राजकारणातली परिपक्वता असते. पण आजची जर परिस्थिती बघितली, अरे बारीक पोरासारख्या आमचे सभापती तर बारीक पोरासारखे, मी सभापती झालो, मी सभापती. अरे किती वेळा काय, अरे राजकारणामध्ये काही वैचारिकता असते, काही भूमिका असते. एकदा भूमिका घेतली, ठरलं, तुम्ही सभापती झाले, न्यायालयाचा एखादा आदेश दाखवा की तुम्हाला विजय शिंदेना सभापती पदावरून काढले आणि लिंबोरेंना त्या ठिकाणी एखादा आदेश दाखवा, काहीतरी कागद दाखवा. पण काय नाही, मी झालो, मी उद्या म्हणा मी देशाचा पंतप्रधान झालो, याला काय अर्थ आहे? काही भूमिका काय आहेत? शेवटी राजकारणामध्ये काही भूमिका आहे, ते काही तत्व काय आहेत? अशी जर भूमिका घेऊन यात खेड तालुक्यामध्ये उद्याच्या होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी जर कुणी भूमिका घेत असेल किंवा त्याचा गैरवापर करायचा प्रयत्न करत असेल, काही बुमरा गोबेल स्थितीच्या माध्यमातून करत असेल, ते पूर्णपणे चुकीचं आहे. बाजार समितीचा कारभार उद्याच्या काळात आम्हाला चांगला करायचा आहे आणि ती आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. आम्हाला कोर्टाने त्या ठिकाणी न्याय दिला आहे. मुंबई हायकोर्टाच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं झालं आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने हे सगळं कायम केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या लक्षात आलं की हे सगळं 10 तारखेचं इलेक्शन गेली, याच्यामध्ये काहीच अर्थ नाही. मग सर्वोच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवल्यानंतर त्यांच्याच वकिलांनी केस विड्रॉ करतोय. अरे केस तुम्ही विड्रॉ करताय आणि तुम्ही एका बाजूला समाजामध्ये पसरवता की आमची सभापतीपदी निवड झाली आणि एखादा जबाबदार माणूस हे बोलतोय, हे किती हास्यास्पद आहे. याच्यावरनं तुमची बौद्धिक क्षमता काय, तुमचं राजकारणाची परिपक्वता काय, याचा अर्थ तुम्हाला हा पराभव सहन त्या ठिकाणी झालेला दिसत नाही. एका यूट्यूब चॅनलला त्या ठिकाणी बातमी दाखवली, आम्ही ती बातमी देखील लोड आमच्याकडे करून ठेवली आहे. त्यांनी नंतर ती त्यांच्या लक्षात आले की अरे कायदेशीर प्रक्रिया आहे, त्यांचा काहीतरी गैरसमज झाला, त्यांनी ती बातमी देखील डिलीट केली. ही बातमी आहे ना, ही डिलीट केली त्यांनी नंतर का की बाबा अरे काहीतरी त्यांचाच देखील गैरसमज झाला. शेवटी न्यायालयाचा अवमान आहे. अरे न्यायालय काय सांगते, न्यायालयाची भूमिका काय, ह्या सगळ्या याच्यामध्ये मला तुम्हाला सांगायचं आहे की अशा पद्धतीने जर निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कुणी जर चुकीच्या गोष्टी करत असेल
तर ही बाजार समिती देखील बदनामी आहे. आणि अशा पद्धती तुम्ही करू नका ना. हे कायद्याचं राज्य आहे. कायद्याने काय तुमची भूमिका आहे? तुम्ही न्यायालयात म्हणता, अजून दुसऱ्या कुठल्या न्यायालयात जा. आज मी त्याला बाजार समितीच्या सभापतीबद्दल कुठलीही कायदेशीर प्रक्रिया नाही, कुठलीही केस त्या ठिकाणी चालू नाही, परंतु आपल्याकडे सत्ता नाही, आपल्याला सत्ता मिळत नाही म्हणून काहीतरी भूमिका तुम्ही त्या ठिकाणी घ्यायचं, हे एकदम चुकीचं आहे. आणि विशेष म्हणजे न्यायालयाच्या भूमिकेचं तुम्ही अपमान करायचा आणि लोकांच्या मध्ये गैरसमज पसवायचा, हे फार चुकीचं आहे. याच्यात आम्ही कायदेशीर देखील नोटीस देणार आहे. कायदेशीर बाब तपासून येऊ, वेळ प्रसंगी कायदेशीर त्यांना कोर्टात देखील आव्हान त्या ठिकाणी देणार आहे की न्यायालयाचा अपमान होत आहे. याही पूर्वी त्यांच्या वकिलांना, त्या संबंधित असलेल्यांना हायकोर्टाने देखील ताशेरे ओढलेत, कडक मंत्र्यांनी देखील ताशेरे ओढलेत की चुकीचं काम तुम्ही कशासाठी करताय. जे रितसर आहे, जी रितसर प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया जर तुम्ही म्हणत असाल की हे, तर न्यायालयाने त्याच्यामध्ये यापूर्वीच सगळे आदेश दिलेले आहेत. आणि हे सगळं आदेश दिल्यानंतर, कोर्टाचा सगळा आदेश दिल्यानंतर ही सगळी प्रक्रिया पार पडलेली आहे. आम्ही न्यायालयाच्या अधीन सभापती, उपसभापतीवर आमची निवडणूक प्रक्रिया झाली. आमचे सगळे 10 संचालक, न्यायालयानं बघितलं की अरे यांच्याकडे मेजॉरिटी आहे. त्याही काळामध्ये, मागच्या काळात असं झालं, यांची मेजॉरिटी असताना सत्तेच्या जीवावरती काही लोकांनी निवडणूक पुढे ढकलायचं काम केलं. पण मुंबई हायकोर्टानं आम्हाला त्याच्यामध्ये दिलासा दिला. 3 तारखेला त्यांच्याकडे हिअरिंग झाली आणि 10 तारखेला त्यांनी तात्काळ निवडणूक लावायचे आदेश दिले. आणि हायकोर्टाने दिलेल्या आदेशानुसार आम्ही सभापती उपस्थित झाले. आणि तुम्ही आज सुप्रीम कोर्टाचं जजमेंट, त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा चुकीचा अर्थ लावून असा पसरवण्याचा प्रयत्न करताय की मी सभापती झालो, मी, याला काय अर्थ आहे? आणि त्यांचे लोकप्रतिनिधी म्हणतात की अरे माझा सभापती झाला. अरे राजकारणातली दिवाळखोरी बौद्धिकता काय आहे? याला काय अर्थ आहे? अशा पद्धतीने तुम्ही लोकांच्या मध्ये निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जर करणार असेल ते एकदम चुकीचं आहे. त्यामुळे आम्ही कायद्याने चालणारे लोक आहे. मी स्वतः वकील आहे, मी ॲडव्होकेट आहे, कायद्याचं शिक्षण घेतलं आहे आणि कायद्याचा रक्षक किंवा कायदा काय, हा कायदा माझ्यासाठी देखील अतिशय महत्त्वाचा आहे. उद्याच्या काळात कायद्याने काय झालं, मी 0 मिनिटामध्ये या सभागृहात देखील येणार नाही. पण कायदा काय, कायद्याची भूमिका काय, आणि कायद्याने झालेली व्यक्तीला जर तुम्ही असंविधानिक ठरवायचा प्रयत्न करत असाल तर या खेड तालुक्याच्या राजकारणातले दुर्दैव आहे. आणि उद्याच्या काळामध्ये जे कोणी हे सगळे घडवण्याचा प्रयत्न करताय त्यांची आता मला वाटते वयामानुसार घरी जायची तयारी झालेली आहे. राजकारणात लोक देखील त्यांना स्वीकारणार नाही की चुकीचं तुम्ही जर सेट करत असेल, चुकीची भूमिका लोकांच्या समोर गोबेल स्थितीने आणायचा प्रयत्न करत असेल, याचा अर्थ ही बाजार समिती तुमच्या हातातून गेल्यानंतर तुम्हाला प्रचंड मोठं शैल्य झालं आहे, तुम्हाला सहन होत नाही. अरे मी सभापती झालो, उद्या मी वाटेल तेव्हा राजीनामा देईल, ती काय भूमिका नाही माझी, परंतु तुम्हाला हे सहन होत नाही, याला काय अर्थ आहे? ही जी भूमिका आहे आज तुमच्या सगळ्या पत्रकार माध्यमांच्या माध्यमातून मला तालुक्याच्या जनतेला सांगायचं आहे की कायद्याने झालेला हा सभापती आहे, हा सगळा कारभार उद्याच्या काळात आम्हाला चांगलं करायचं आहे. आणि मागच्या काळातला जर कारभार बघायला गेलो हे सगळं काढून आणले मी. मार्केट कमिटीची गाडी तुळजापूरला जाते का, मार्केट कमिटीची गाडी लोणावळ्याला जाते का, कर्जतला जाते का, काय काम आहे? अरे कशासाठी? हे सगळ्याचं आम्ही अजून तर काय खोलामध्ये गेलो नाही, पण खोलात गेल्यानंतर आम्हाला तर उद्या 1 रुपयाचा इथं भ्रष्टाचार करायचा आहे, पारदर्शी काम करायचं आहे. पण मागच्या वर्षभरात झालं आणि त्याच्याही मागच्या काळात जर चुकीचं काम झालं असेल सगळं बाहेर काढू आम्ही आत्तापर्यंत काही बोललो नाही. ठीक आहे बाबा, चाललंय मार्केटच्या गाडीपासून सगळे विषय आमच्याकडे आहेत, आम्ही अजून त्याच्यावरती काही बोललो नाही. आम्ही म्हटलं आपला कारभार आपल्याला चांगलं काम करायचं आहे, पारदर्शी काम करायचं आहे. पहिल्या दिवशी मी निर्णय घेतला मार्केटची गाडी त्या ठिकाणी वापरायची नाही. मी निर्णय जाहीर केला सभापती पदाचं मानधन लोकांच्यासाठी त्या ठिकाणी द्यायचं. हे निर्णय घेणारा मी कार्यकर्ता आहे. याही मागच्या काळात ते निर्णय मी त्या ठिकाणी घेतले आहेत. माझ्या सगळ्या 10 संचालकांचा विश्वास आहे माझ्यावरती की हा काम करणारा माणूस आहे. आणि उद्याच्या काळामध्ये या बाजार समिती चित्र तुम्हाला बदललेलं दिसेल. शेतकऱ्यांच्यासाठी सगळ्या सोयीसुविधा